सुरुवातीला एक मोठी बातमी. भरत गोगावले आज मंत्रिमंडळ बैठकीला येणार नाहीयेत असं सूत्रांकडून कळतंय. झेंडा वंदनाच्या मुद्द्यावरून गोगावले नाराज झाले की काय अशी चर्चा आता सुरू झालेली आहे. कारण भरत गोगावले हे मुंबई बाहेर असल्याची माहिती देखील मिळते. मोठी बातमी आपण पाहतोय. एकीकडे भरत गोगावले हे आज मंत्रिमंडळ बैठकीला येणार नसल्याची माहिती सूत्रांकडून कळते. पालकमंत्री पदाच्या वादावरून खरं तर त्यांनी ही दांडी मारली आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण झेंडा वंदनाच्या मुद्द्यावरून गोगावले नाराज असल्याची देखील आता चर्चा सुरू झालेली आहे. दरम्यान भरत गोगावले हे मुंबई बाहेर असल्याची माहिती मिळते. ध्वजारोहणाचा पेच खरं तर सुटलेला आहे, मात्र पालकमंत्री पदावरून रस्सीखेच अजूनही कायम आहे. रायगडचं ध्वजारोहण अदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता भरत गोगावले हे नाराज आहेत की काय अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. भरत गोगावले हे मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर राहणार आहेत अशी सूत्रांकडून माहिती मिळते आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अजित, खरं तर ध्वजारोहणाचा पेच सुटलेला आहे, मात्र पालकमंत्री पदाचा वाद अजूनही कायम आहे आणि आता त्यावरूनच मंत्रिमंडळ बैठकीत भरत गोगावले हे अनुपस्थित असणार असल्याचं कळतंय. काय अपडेट? 10:30 वाजता सह्याद्री येथे ही मंत्रिमंडळ बैठक आहे आणि या बैठकीला मंत्री उपस्थित राहतात. मंत्र्यांनी उपस्थित राहणं या बैठकीला महत्त्वाचं असतं. मात्र कालच झेंडावंदनाकरता मंत्र्यांची लिस्ट जाहीर झाली आणि या लिस्टमध्ये रायगड जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत त्या ठिकाणी झेंडावंदन करण्याकरता अदिती तटकरे यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं आहे. पण दुसरीकडे आपण जर पाहिलं तर याआधीच भरत गोगावले यांनी अनेकदा प्रसारमाध्यमांसमोर येऊन स्पष्टपणे सांगितलं होतं, दावा देखील केला होता की यंदाचा झेंडावंदन हा मीच करणार आहे. आपण असं असताना देखील आता अदिती तटकरे झेंडावंदन करणार आहेत. अधिकृत त्यांचं नाव जाहीर झालेलं आहे. यामुळे भरत गोगावले नाराज आहेत अशी चर्चा आता जोर धरू लागलेली आहे. कालपासून भरत गोगावले हे राज्याबाहेर आहेत. त्याच पद्धतीनं त्यांनी एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांची, त्यांचे पक्षप्रमुख जे आहेत त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांची भेट झाली नाही. फोनवर या दोघांची चर्चा झाली अशी माहिती मिळते, पण अजूनही भेट झालेली नाही आहे. आणि आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला याचमुळे भरत गोगावले हजर राहणार नाही आहेत अशी देखील माहिती मिळते. मी मुंबईत ज्या ठिकाणी भरत गोगावले यांचं निवासस्थान आहे, मंत्री निवासस्थान जे आहे सुरुची बंगला या ठिकाणी आहे, इथं जेव्हा चौकशी केली त्यावेळी अजूनही ते इथे आलेले नाही आहेत. आणि त्यांच्या निकटवर्तींशी जेव्हा बोललो त्यावेळी मंत्रीसाहेब जे आहेत ते मुंबईत नाही आहेत आणि आज ते मंत्रिमंडळ बैठकीला येणार नाही आहेत अशा पद्धतीने त्यांच्यातर्फे सांगण्यात आलेलं आहे. यामुळे भरत गोगावले हे मंत्रिमंडळ बैठकीला हजर राहणार नाहीत याच्याकरताच ते नाराज आहेत का आणि त्यांची नाराजी आहे ती आता शिगेला पोचली का असा प्रश्न उपस्थित होतो. कारण का एकनाथ शिंदे यांची देखील ते भेट घेणार आहे आणि ते भेट घेतल्यानंतरच त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहे. पालकमंत्रीपदाचा वाद असेल, त्यानंतर झेंडावंदन पदाचा वाद असेल, तो आता कायमशी सुटलेला आहे. गेल्या वेळेस अदिती तटकरे यांना झेंडावंदन करू दिलं होतं, यावेळेस मला झेंडावंदन करू दिलं जाणार आहे असा शब्द दिला गेलेला आहे. अशा पद्धतीचं भरत गोगावले जे आहे ते अनेकांना सांगत होते, पत्रकारांना देखील त्यांनी अनेकदा सांगितलेलं आहे. पण यावेळी पुन्हा अदिती तटकरे यांचं नाव जाहीर झाल्यामुळे भरत गोगावले हे नाराज आहेत हे आता समोर आलेलं आहे. ठीक आहे अजित, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. 15 ऑगस्टच्या ध्वजारोहणासाठी सरकारनं परिपत्रक जाहीर केलेलं आहे. रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणाचा मान आणि पर्यायानं रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांना मिळावं अशी मागणी शिवसेना नेते आणि आमदारांकडून केली जात होती. मात्र अदिती तटकरेंच्या हस्ते ध्वजारोहण केलं जाणार असल्याचं राज्याच्या सामान्य प्रशासन विभागानं प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आलंय. त्यामुळे भरत गोगावलेंच्या हस्ते रायगडमध्ये ध्वजारोहण होणार नसल्याचं स्पष्ट झालंय आणि यामुळे भरत गोगावलेंची निराशा झाली आहे. तर नाशिकमध्ये ध्वजारोहणाचा मान गिरीश महाजन यांना दिला गेलेला आहे. आज जी यादी प्रसिद्ध झाली ही पालकमंत्र्यांची यादी प्रसिद्ध झालेली नाही. तर ध्वजारोहण प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोण कोण कुठे करणार आहे याची यादी प्रसिद्ध झालेली आहे आणि मागची देखील यादी हीच होती. मागच्या वेळी देखील रायगडला ध्वजवंदनासाठी अदिती तटकरेंची नेमणूक करण्यात आली होती आणि नाशिकला गिरीश महाजन साहेबांची करण्यात आली होती. याचा अर्थ नाशिकचा पालकमंत्री जाहीर झाला आहे किंवा रायगडचा पालकमंत्री जाहीर झाला आहे असं कुठेही
वाटून घेण्याची काही आवश्यकता नाही. ही झेंडावंदनासाठीची यादी आहे आणि आजही मी रायगडच्या विषयावर ठाम आहे की पालकमंत्री करत असताना आमच्या भरतशेठ गोगावलेंचा विचार झाला पाहिजे आणि नाशिकचा विचार करत असताना दादासाहेब भुसेंचा झाला पाहिजे. मला वाटतं की तुमचा जो मूळ विषय आहे हे सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचे आहेत. त्यांनी जो निर्णय केला त्याचं पालन करणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे.